श्री सद्गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री सद्गुरु पद्मनाभ स्वामी महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। धुळे येथील श्री सद्गुरु पद्मनाभ स्वामी महाराज यांचा मठ अर्थात श्री नारायणबुवा समाधी मंदिर यांच्या मठामध्ये दररोज काकडा आरतीनंतर श्री महाराजांच्या समाधीला स्नान घातले जाते। हे स्नान वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने असते। दररोज जे स्नान असते ते साध्या पाण्याने असते। एकादशी असेल किंवा महाराजांच्या काही विशेष अशा दिवशी अर्थात पुण्यतिथी महोत्सव असेल, एकादशी असतील, श्रीकृष्ण जन्मोत्सव असेल, राम जन्मोत्सव असेल, गुरुपौर्णिमा असेल, असे वेगवेगळे जे महत्त्वाचे दिवस आहेत त्या महत्त्वाच्या दिवशी समाधीला पंचामृत स्नानाने अभिषेक केला जातो। मग ज्या दिवशी एकादशी असेल त्या दिवशी 11 ब्राह्मण किंवा त्यापेक्षा जास्त ब्राह्मणांतर्फे लघुरुद्र समाधीला केला जातो। आपण आज महाराजांच्या समाधीस स्नानापासून ते मंगळ आरतीपर्यंत नित्यक्रमामध्ये जो परिपाठ दिलेला आहे समाधीपासून तो आपण आज बघणार आहोत। आपण बघतोय ही श्री पद्मनाभ स्वामी महाराज यांची समाधी आहे। काकडा आरतीनंतर महाराजांच्या समाधीला अभिषेक केला जातो। तत्पूर्वी महाराजांच्या अंगावरची वस्त्र ही काढली जातात। समाधीला अभिषेक करण्यापूर्वी ताम्हणामध्ये पुढे 3 शाळीग्राम आहे। हे जे शाळीग्राम आहे या शाळीग्रामांवरती आकाशगंगा ही आपल्याला दिसते। शाळीग्रामांच्या मागच्या बाजूला महाराजांच्या चांदीच्या पादुका आहेत छोट्या, आणि गणपती आहे चांदीचा। त्यानंतर समाधीला लागून महाराजांच्या छोट्या पादुका आहेत। आजूबाजूला घंटा आणि शंख आहे। अभिषेक करताना सुरुवातीला महाराजांच्या समाधीला पाणी घातलं जातं। अत्तर आधीच लावलेलं असल्यामुळे ते अत्तर व्यवस्थित पाण्याने काढलं जातं आणि नंतर जलाभिषेक केला जातो। आज आपण पंचामृत स्नान बघणार आहोत। या पद्धतीने पाणी घातल्यानंतर पंचामृत स्नान घातलं जातं। यामध्ये सुरुवातीला दूध घातलं जातं, त्यानंतर दही, मध, तूप आणि साखर यांचं एकत्रित असं मिश्रण घातलं जातं आणि मग नंतर परत समाधी व्यवस्थित स्वच्छ केली जाते। नंतर अत्तर लावलं जातं। हे सगळं करत असताना गणपती अथर्वशीर्ष, श्री सुक्त आणि पुरुष सुक्त, पुरुष सुक्त आणि श्री सुक्त असे क्रमाने म्हटले जातात। हरि ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खलुदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानुम् अवशिष्यम् अवपश्चात्तात अवपुरस्तात् अवोत्तरात्तात अवदक्षिणात्तात अवचोर्ध्वात्तात अवाधरात्तात सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्। त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्रो जायते सर्वं जगदिदं तत्प्रतिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति।
सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नरो निलोनुभा त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीता त्वं देहत्रयातीता त्वं कालत्रयातीता त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मका त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरोम गणादिं त्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारपरतरः अर्धेन्दुलसितं पारिणर्दम् एतत्त्वमनुस्वरूपं गकारपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्तरूपम् उजव्या बाजूला श्री सद्गुरू पद्मनाभ स्वामी महाराज आणि डाव्या बाजूला श्री सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे फोटो आहेत. हरि ओम. सहस्रशीर्षः पुरुषः सहस्राक्ष सहस्रपादः स भूमिं विश्वतो उत्वात्तिष्ठदशाङ्गुलं पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यं तां तद्वशेषानो यदन्येनातिरोहति एतावानस्य महिमातो जायांश पुरुषः पादोस्य विश्वभूतानि त्रिपादास्समृतं दिवि त्रिपादरुदम् उदयत्पुरुषः पादोस्याभूत्पुनः ततो विश्वं विक्रामशासनान् शनने अभि अस्मात् विराजायते विराजो अधिपुरुषः तजातोत्यरचितपश्चात् भूमिमृतपुरा यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत वसन्तो शासिताज्यं ग्रीष्म इद्मं शरद्दवि तैयज्ञं बहिषि प्रोक्षं पुरुषं चात्मकृतः तेन देवा अजयन्त साध्याः ऋषयश्चे तस्माद्यज्ञाः संवृतं ऋषिराज्यं वसन्तां चक्रे वायुव्या नारण्यां ग्राम्याश्चे तस्माद्यज्ञाः सर्वौतरुच सामान्यज्ञरे छन्दांसि तस्माद् जायत तस्मादश्वा अजायन्ते एके चोभयान्तः गावो यज्ञरे तस्मात् जाता अजावया यत्पुरुषं विदधो वदिता विकल्पयन् मुखं किमस्य कौ बाहु का उरुपादा उच्यते ब्राह्मणो सुमुखमासीत् बाहुराजन्यकृतः उरुतस्य द्वेषा पद्भ्यां शिखरो उजायत चन्द्रमा मनसो जातश्चक्षो सूर्यो उजायत मुखान्द्रेन्द्रश्चग्निश्च प्राणाद्वायुरुजायत नाभ्या आसीदन्तरिक्षं शीर्ष्णोद्यौ समूर्तता पद्भ्यां भूमिर्दिशश्रुता तथा लोकान् कल्पयन् सप्तास्यासन् श्रीसप्तसमिधा कृतः देवा यत्यत्नन्तन्वाना अबध्नन् पुरुषं पशुं यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमाना सचन्त्रयत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम अतो देवा अवन्तनो यतो विष्णुरुचक्रमे पृथिव्या सप्तधामाभि इदं विष्णुरुचक्रमे त्रेधान्देवतं समणमस्य पांसरे त्रीणिं प्रदाचक्रमे विष्णुर्गोपादाभ्या अतो धर्माणि धारयन्न विष्णुः कर्माणि पश्यते यतो व्रतानि पशुसे इन्द्रस्य युज्यसखा तद्विष्णोः परमं पदं यदा पश्यन्ति सूर्याः दिव्यचक्षुरात्रत्म तद्विप्रासो विपन्निवो जागृवंशस्समिन्दते विष्णोर्यत्परमं पदम् ओम देवस्य त्वा सवितुः प्रसवेष्णुर्बाहुभ्यां उष्णोहस्ताभ्याम् अग्निस्तेजसा सूर्यस्य विरचस्य इन्द्रस्य इन्द्रणाभिषिञ्चामि बलाय श्रेयस्य सेनाध्याय ओम भूर्भुवः स्वः अमृताभिषेकोऽस्तु शान्तिपुष्टिस्तुष्टिश्चास्तु ओम शांती शांती शांती. नित्य क्रमामध्ये रोज श्री गणपती अथर्वशीर्ष श्री पुरुष सुक्त आणि श्री सुक्त असे तिन्ही म्हणून महाराजांना अभिषेक केला जातो. इतर वेळेस रुद्र म्हटला जातो आणि त्यावेळेस 11 ब्राह्मणांकडून हा रुद्र म्हटला जातो. त्यावेळेस समाधीला पूर्ण रुद्र होईस्तोपर्यंत जलाभिषेक केला जातो आणि त्यावेळेस दोन्ही महाराजांच्या पादुका यांना समाधीच्या पुढे आणलं जातं, त्यांनाही अभिषेक होत असतो. आता श्री सुक्त. हरि ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयी लक्ष्मीं जातवेदो महावह तां महावह जातवेदो लक्ष्मीनुपगामिनीं यस्या हिरण्यविन्देयं गामश्वपुरुषाणम् अश्वपूर्वार्तमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपहवे श्रीमार्देवी जुषितां कांसो स्मृता हिरण्यप्राकाराम् आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपवे श्रियं चन्द्रां प्रभासा यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां
तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये लक्ष्मीर्मे निशितां त्वमुरे आदित्यवर्णे तपसो जातवनस्पतिस्तवो वृक्षोत बिल्व तस्य फलानि तपसां दन्तु या अन्तरायाश्च बाह्या अलक्ष्मी उपैतुमां देवस्सखकीर्तिश्च मुनिनां स प्रादुर्भूतो सुराष्ट्रस्मिन् कीर्तिं मृत्युं ददातु मे क्षुत्पिपासामलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिं समृद्धिं च सर्वान् ऋणदं मयि गृहात् गन्धद्वारा दुरादर्शां नित्यपुष्टां करिषिणीम् ईश्वरी सर्वभूतानां ताम्योपवेश्रियं मनसः काममाकुति वाच सत्यमशिमहि पशूनां रूपमन्यस्य मयि श्रीयशितां यश कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपसृजन्तु स्निग्धानि चिकितवसमे गृहे निचदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां यकर्णीमष्टिसुवर्णां हिममालिनीं सूर्या हिरण्मयी लक्ष्मीं जातवेदो अव आर्द्रां पुष्करणीं पुष्टिकङ्कणां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयी लक्ष्मीं जातवेदो अव ताम अव जातवेदो लक्ष्मीपगावनीं यस्या हिरण्यप्रभूतं गावो दाश्वश्वान् विन्देयं पुरुषाणां यस्तचि प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यामनुः सुक्तं पञ्चदशशरं च श्रीकामसततं जपेत् पद्मानने पद्मोरु पद्माक्षि पद्मसम्भवे तन्मे पद्माक्षी न सौख्यं लभाम्यम् अश्वदायै गोदायै धनदायै माधवे धनं मे लभतां देवी सर्वकामांशदे मे पद्मानने पद्मवे पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विष्णुमनोनुकूले त्वत्पादपद्ममयि सन्निधस्त्वं पुत्रपुत्रं धनं धान्यं मस्तश्वादिगवेर्तं प्रजानां भवसि माता युष्मन्तं करोतु मे धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्योधनं वसु धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमस्तु मे वैनतेय सोमं पिब वृत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः न क्रोधो च मात्सर्यं न लोभो न शभामति भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत स रसिजनिलये सरोजास्ते धवलतरांशुगन्धमल्लशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञ त्रिभुवनभूतिकरिप्रसिद्धमह्यं विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीप्रिया लक्ष्मीप्रिया सखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभां महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीवर्चस्वम् आयुष्यम् आरोग्यं विधात शोभमानं मह्यते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः। यानंतर श्री महाराजांची समाधी स्वच्छ वस्त्राने पुसली जाते। आधी गुरुदेव दत्त म्हणून महाराजांच्या समाधीवरती जलाभिषेक केला जातो। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त। यानंतर महाराजांची समाधी पुढील पादुका, शंख, घंटा, शाळीग्राम, गणपती बाप्पा, त्यानंतर दत्त आणि महाराजांच्या पादुका तसेच गाभाऱ्यात असलेल्या सर्व तसबिरी या व्यवस्थित स्वच्छ वस्त्राने, ओल्या वस्त्राने पुसल्या जातात। त्यानंतर महाराजांच्या गाभाऱ्याबाहेर असलेल्या वासुदेव रुद्र आणि लक्ष्मीबाई यांच्या सुद्धा तसबिरी पुसल्या जातात। त्याचप्रमाणे कडघरात असलेल्या श्री सद्गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की नरसिंह सरस्वती सद्गुरुनाथ स्वामी महाराज श्री पद्मनाभ नरसिंह सरस्वती सद्गुरुनाथ स्वामी महाराज श्री नरसिंह सरस्वती सद्गुरुनाथ स्वामी महाराज श्री गंध लावलो तसबिरीला। आता पद्मनाभ स्वामी महाराजांच्या तसबिरीला पद्मनाभ स्वामी महाराजांच्या पादुका आहे। श्रीमती गायत्रींच्या पादुका आहेत या आपल्या श्रीभक्त त्यांच्या पादुका इथे आपण स्थापन केलेल्या आहेत आणि त्यांची रोज पूजा होते। ज्याप्रमाणे आळंदीला अण्णासाहेब पटवर्धनांच्या पादुका आहेत त्याप्रमाणे या ठिकाणी गायत्रींच्या पादुका आहेत। ह्या
महाराजांबरोबर नेहमी आळंदीला व देहूला जात असतात. श्री सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या या पादुका आहेत. श्री सद्गुरू पद्मनाभ स्वामी महाराजांच्या पादुका. आणि ही सुंदर अशी एकमुखी दत्ताची विलोभनीय मूर्ती. गयात अण्णासाहेब पटवर्धन, गयाताई यांची ही तसबीर ही आहे मठातली महाराजांची शेज. आणि या शेजेमध्ये सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा फोटो आहे. त्यांच्या पादुका. रोज ही शेज महाराज शेजारतीला गेल्यानंतर, शेजारती झाल्यानंतर या शेतीमध्ये प्रत्यक्ष श्री सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराज येत असतात अशी मान्यता आहे. श्री महाराजांच्या समाधीत आता अत्तर लावलं जातं. ऋतुमानानुसार वेगवेगळी अत्तर लावली जातात. खस, विना, गुलाब, मोगरा अशी वेगवेगळी अत्तर वापरण्याची लावली. अत्तर लावल्यानंतर श्री महाराजांच्या समाधीला गंधलेपन केलं जातं. गंधलेपन करताना समाधीच्या वरच्या बाजूला आळंदीला ज्या पद्धतीने ओंकार काढला जातो तशाच पद्धतीने ओंकार काढला जातो. महाराजांच्या कपाळी गंध लावलं जातं. पादुकांना गंध लावलं जातं. शंख घंटेला. त्याचप्रमाणे दत्त महाराजांना नंतर गणपती, शाळीग्राम तसेच पादुका आणि गाभाऱ्यात असलेल्या तसबिरी. त्यानंतर समाधीला श्री भाऊ महाराज आधी तुळशीपत्र वाहतात आणि मग नंतर सर्व इतर भक्त तुळशीपत्र समाधीला अर्पण करतात. कार्तिक मासामध्ये श्री महाराजांच्या समाधीला दररोज पंचामृत स्नान असतं.
आणि पंचामृत स्नान करत असताना भरपूर प्रमाणात दूध, दही, मध, तूप आणि साखर यांचा वापर केला जातो. भरपूर पंचामृत स्नानाचा अभिषेक समाधीला केला जातो. कारण कार्तिक मासामध्ये अनेक भक्त आपली सेवा पंचामृत स्नानासाठी देत असतात. त्या प्रत्येक भक्ताला व्यवस्थित प्रमाणामध्ये महाराजांच्या समाधीवरचे पंचामृत दिले जाते. तुळशीपत्र वाहिल्यानंतर ही कशाय वस्त्राची मेखळा महाराजांच्या समाधीवर घातली जाते आणि मग त्यावर मुखवटा ठेवला जातो. आणि मग महाराजांना सुंदर असा पोशाख केला जातो. दर गुरुवारी आणि एकादशीला तसेच इतर सणांच्या दिवशी महाराजांना वेगवेगळ्या रंगाचे फेटे बांधले जातात आणि महाराजांचे रूप अतिशय सुंदर असं दिसतं. दत्ताला सुद्धा छान छान पोशाख केले जातात आणि ते दत्ताचं रूप पाहण्यासारखं असतं. पोशाखानंतर महाराजांना सुंदर असे फुलांचे हार घातले जातात. श्री सद्गुरू नरसिंह सरस्वती महाराजांनी श्री सद्गुरू पद्मनाभ स्वामी महाराजांना ज्यावेळेला दीक्षा दिली त्यावेळेला श्री स्वामी महाराजांनी त्यांना 2 पादुकांचे जोड स्वतःचे दिले व गुरुचरित्र पोथी पण दिली. व ही पोथी व त्या पादुका घेऊन श्री स्वामी महाराज विविध भागामध्ये त्यांनी जे ठरवून दिलेले भाग त्या भागामध्ये ते भिक्षा मागायला जात. त्यावेळेला ती पोथी आणि ते पादुका आणि त्यांना दिलेलं वस्त्र म्हणजे छाटी हे बरोबर घेऊन ते भिक्षेला जात असत. आज त्या पोथीची रोज या ठिकाणी पूजा होते. त्या ठिकाणी वरडामध्ये फिरत असताना महाराजांचं जे मलंग वेशाचं पोशी हे असतो वेश असतो तो या ठिकाणी ते त्यांचं प्रतिमा आहे ती प्रतिमा या ठिकाणी आहे. त्याची रोज पूजा केली जाते व पोथीची पूजा केली जाते. त्या ठिकाणी ते पोथीला लॅमिनेशन केलेलं आहे. त्याचप्रमाणे महाराजांच्या हस्ताक्षरात या ठिकाणी देवे आहेत. हे देवे सगळे या ठिकाणी जपले गेलेले आहेत. त्याला लॅमिनेशन केलेलं आहे व ते व्यवस्थितपणे नीट ठेवण्यात आलेले आहेत. हे नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं हस्ताक्षर आहे.
हं? हा ठीक आहे. आणि गुरुपौर्णिमेला या सगळ्या आरत्यांनंतर प्रदक्षिणा सुद्धा घातली जाते, प्रदक्षिणा सुद्धा म्हटली जाते. यथा देहे
विधि रधार आरती नारिका आरती नारायण स्वामी मंगल धामा सद्गुरु नाम साधे कीर्तिवरम महिमा आरती नारायण माया तव परिवार क्रांति चले अंधकार अन्मार्ग विकार मोह पाशी चलिते आरती नारायण श्रवण पुण्य प्राप्त गुरु ब्रह्मा ही परति वेदादि या उपयोग मते आरती नारायण अखंड नाम चार गीत गोविंद मधुर धन्य रसती कविते रधार आरती नारायण आरुका भक्ति मार्ग सर्वं श्रीमदा नाविये भक्ति वर्ग आरती नारायण श्रीमती सरस्वती सत्ययामिने ब्रह्मानंदे नमोऽस्तु आरती नारायण अवेश गुरुकार्य अवतार संपरि ब्रह्मनाम अनितुरूप होई आरती नारायण स्वामी मंगल नामा सद्गुरु नाम साधे कीर्तिवरम महिमा आरती नारायण कालेश्वर तांगण यमं गोपिका वल्लभं जानकीनायकं हरि ओम गणानां गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं हरि ओम यज्ञेन यज्ञमेजन्त देवाः सर्वाणि भगवान्यासन्न तेन महिमानां ओम कुबेराजवेशवाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोजनं स्वराज्यं वैराज्यं पारमेश्वरं राज्यं महाराज्यमाद्गतमिं सुमन्तपर्यात् ईशा सार्वभौम सर्वायुषं दादा परार्धात् पृथिवीपर्यन्ताया एकराज्यको विगयतो मृतपरिवेष्टारो मृतस्यावसुगृहे आविष्टसकामप्रिय विश्वे देवा समासदैति ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो प्रचोदयात् ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो प्रचोदयात् ओम दिगंबराय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ओम पूर्णब्रह्माय विद्महे सच्चिदानन्दाय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात् नमो सुमन्ताय सहस्रमूर्ते सहस्रपादाय स्वामिवावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटिविघ्नहारिणे नमः सर्वे वेदाः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे वर्णाः पश्यन्तु मामात्म्या यद्वेदाय धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं स्यामः परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय सम्मोहामि युगे उपासनेनाय प्रसादाय गुरुदेवसन्नाथदानो सत्कर्मयोगे वैराभावे सर्वामुखी नमोदभावे सदा सर्वदा योगतुधारणाभावे उपेक्षो गुणमन्तानन्तारगुणायकामाग्निच्याता ज्या ठिकाणी मनदाय मानले त्या ठिकाणी विजरूपतुझे मीठे घेतो मस्तक ज्या ठिकाणी तुझे सत्कृपाय ध्वनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री सद्गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्री सद्गुरु पद्मनाभ स्वामी महाराज की जय